गेले 4 दिवस राज्याचं राजकारण कुणाल कामरा या नावाभोवती फिरतंय। शिंदेंची शिवसेना महायुतीकडून कुणाल कामरावर जोरदार हल्लाबोल चढवला जातोय, तर महाविकास आघाडीकडून कामराचं समर्थन केलं जातंय। तर दुसरीकडे जसजसा वाद पेटेल तसतसं कामराकडून रोज एक नवं गाणं पोस्ट करण्यात येतंय। मागच्या 3 दिवसांमध्ये कुणाल कामरानं 3 गाणी पोस्ट करत भडकलेल्या शिंदेंची शिवसेना आणि टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा पुन्हा डिवचलंय आणि ज्यावरून सध्या जोरदार वाद रंगलाय। हीच ती 3 गाणी। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए, थाने की रिक्शा। विकसित भारत का एक और एंथम। हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन, मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन, होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर, इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई, मेट्रो है इनके मन में, खोद कर ये ले अंगड़ाई, ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई, कहते हैं इसको तानाशाही। दरम्यान या 3 मधील जे पहिलं गाणं होतं, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या त्याच गाण्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। काही पाखंडी शिखंडींना पुढे करतायत, मात्र गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल जनतेनं आधीच दिलाय, अशा शब्दामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवे यांनी कामरा चुकीचं काय बोलला असं म्हणत डिवचलेलं आहे। कुणाल कामरांची भूमिका कोणतीही चुकीची नाही। आम्ही तिचं समर्थन केलंय, पुन्हा समर्थन करतो। त्यांनी माफी मागण्याची गरज नाही। या देशामध्ये लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे। ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का? ठाण्यात दाढीवाला एकच आहे का? ठाण्यात चष्मा एकच आहे का? अनेक लोक आहे, कोणी असू शकतं। मशाल पेटवून खुशाल झोपा काढणारा नाही, या निकालामुळे काही शानपण आलेलं असेल तर येऊ द्या, पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे। आणि म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात असू द्या। काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत, हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो।